Good morning, class. How are you all? How is it going? करंट इलेक्ट्रिसिटीच्या चौथ्या भागात सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करते. करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये आपण आत्ता इथून पुढं सर्किट्स पाहणार आहोत, स्टडी करणार आहोत. या सर्किटमध्ये वारंवार वापरले जाणारे काही कॉम्पोनंट आहेत की जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यांचा यूज तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे किंवा तो कॉम्पोनंट दिसतो कसा हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ मी त्यासाठीच तयार करायला घेतला आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूयात आपण वायर्सपासून. तुम्हाला माहीत आहे सर्किटमध्ये ज्या लाईन्स आपण ड्रॉ करतो त्या ॲक्च्युली लाईन्स नसतात. त्या काय असतात तर वायर्स असतात, कंडक्टर असतात की ज्या कंडक्टरमधून करंट फ्लो करून नेला जातो. मग अशा या वायर्स एक्सटर्नल कनेक्शनसाठी वापरत असताना आपण काही प्रकारच्या पिन्सचा वापर करतो. त्यापैकी ही बघा माझ्या हातामध्ये जी आहे ती हिला बनाना पिन असं म्हटलं जातं. बघा दिसते, दोन्ही बाजूला बनाना पिनचा वापर करून आपण एक वायर तयार केली की जी आपल्याला सर्किटमध्ये कनेक्शन करण्यासाठी आणि ते कनेक्शन फार सोपं होण्यासाठी या वायरचा आपल्याला उपयोग होईल. दुसरी एक वायर तुम्हाला इथे दिसते बघा, याला म्हटला जातो कनेक्टर. या वायरच्या दोन्हीही बाजूला आपण कनेक्टर कनेक्ट केला आहे. तुम्हाला जसा हा व्हिडिओ पुढं जाईल तसं मी ह्या वायर्स कशा कनेक्ट केल्या जातात ना ते सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे, लक्षात राहील. यांना काय म्हणतो आपण कनेक्टर. त्यानंतर बघा एक वायर माझ्याकडे अशी आहे की जिच्या एका टर्मिनलला आहे कनेक्टर, हा कनेक्टर, आणि दुसऱ्या टर्मिनलला जोडला आहे क्रोकोडाईल. ही जी पिन आहे तिला म्हटलं जातं क्रोकोडाईल पिन. ठीक आहे ना, दिसती कशी अशी मगरीसारखी, म्हणून हिचं नाव कदाचित क्रोकोडाईल ठेवलं गेलं असेल, क्रोकोडाईल पिन. इथं बघा अजून एक कॉम्बिनेशन तयार केलं आहे की सर्किटमध्ये जिथं गरजेचं आहे तिथं ही बनाना पिन वापरायची आणि जिथं गरजेचं आहे तिथं काय करायचं तर क्रोकोडाईल वापरायची. ठीक आहे, काय आहेत वायर्स. वायर्समध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतं, लक्षात असू देत. ही जी पिन आहे माझ्या हातामध्ये बनाना पिन, ही काय आहे क्रोकोडाईल. राहील लक्षात. आत्ता तुम्हाला दाखवते मी की ही पहा प्लग की असं या ॲपरेटसचं नाव आहे. याला आपण प्लग की असं म्हणतो. ही जी माझ्या उजव्या हातामध्ये आहे हिला म्हटलं जातं की, आणि हे जे माझ्या डाव्या हातामध्ये मी पकडलं याला म्हटलं जातं प्लग, आणि यांचं एकत्रीकरण म्हणून ह्या वस्तूचं नाव काय झालं तर प्लग की. बघा किती छोटीशी आहे, दिसली. काय काम करते सर्किटमध्ये. सर्किटमध्ये हा प्लग की स्विचसारखं काम करतो. म्हणजे ज्यावेळेस सर्किटमधून करंट फ्लो करून नाही न्यायचं, आपल्याला करंटची गरज नाही, आपण सर्किट स्विच ऑफ केलेलं आहे, त्यावेळेस बघा आपण की ह्या प्लगमध्ये इथं ह्या सेंटर पॉईंटला प्रेस करणार नाही. आणि ज्यावेळेस मला सर्किटमधून करंट फ्लो करून न्यायचं आहे त्यावेळेस मी ही की काय करीन, या प्लगमध्ये प्रेस करेल, अशी दाबून बसवायची अशी. ज्यावेळेस की इथं प्रेस केलेली आहे त्यावेळेस ही प्लग की स्विच ऑन सारखं काम करते. म्हणजे आता सर्किटमधून काय फ्लो होऊ शकतोय, करंट फ्लो होऊ शकतोय. आणि ज्यावेळेस ह्या प्लगमधून ही की आपण बाजूला केलेली आहे त्यावेळेस सर्किट स्विच ऑफ असेल. म्हणजे आता अशा सिच्युएशनमध्ये सर्किटमधून करंट पास होणार नाही. राहील लक्षात. याला काय म्हणते प्लग, आणि ही काय आहे की. मिळून काय तयार झाली प्लग की. काय म्हणून काम करते, स्विच सारखं काम करते, स्विच म्हणून काम करते सर्किटमध्ये. इथं माझ्या हातामध्ये एक मीटर तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, इथं डाव्या बाजूला निडलने रिप्रेझेंट केला 0. त्यानंतर 10 डिजिट नंतर दिसतोय 100, 200, 300, 400 आणि शेवटचा आहे 500. काय आहे हा इथं सेंटरला लिहिलेलं दिसतंय बघा तुम्हाला, मायक्रो ॲम्पियर. मायक्रो ॲम्पियर लिहिलेलं इथं. ॲम्पियर हे करंटचं SI युनिट आहे. म्हणजे याचा अर्थ हा मीटर काय मोजण्यासाठी आपण वापरणार तर करंट मेजरमेंटसाठी आपण वापरणार. ठीक आहे, पण मग हा करंट मोजला कशामध्ये जाईल तर मायक्रो ॲम्पियरमध्ये मोजला जाईल.
म्हणजे सपोज ह्या निडलने आपल्याला दाखवलं असता 100, तर हा काय असता माहिती आहे, 100 मायक्रो ॲम्पियर. मायक्रो कसा लिहिला जातो तुम्हाला माहीत आहे ना, 10⁻⁻6 ॲम्पियर. म्हणजे हा 100 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻6 ॲम्पियर असं रीडिंग दाखवत असेल की ज्यावेळेस पॉइंटर कुठं आहे तर 100वर आहे. आणि या मीटरचं काम काय असणार आहे, सर्किटमध्ये करंट मेजरमेंट करणं, की ज्याला आपण ॲमीटर असं म्हणतोय. ठीक आहे, पण हा ॲमीटर नाही आहे, हा काय आहे तर मायक्रो ॲमीटर. म्हणजे करंटच मोजण्याचं काम करतोय, पण मोजलेला करंट कशामध्ये आहे तर मायक्रो ॲम्पियरमध्ये आहे, म्हणून याचं नाव काय आहे तर मायक्रो ॲमीटर. असाच ॲमीटरसुद्धा असेल की जो ॲम्पियरमध्ये करंट मोजतोय, असाच मिली ॲमीटरसुद्धा असेल की जो मिली ॲम्पियरमध्ये करंट मोजत असेल. ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे करंट मीटर किंवा ज्याला आपण ॲमीटर असं म्हणतो, हा ॲमीटर सर्किटमध्ये नेहमीच सेरीजमध्ये कनेक्ट केला जातो. म्हणजे तो सेलबरोबर सेरीजमध्ये असतो. याचा अर्थ काय तर सेलने पास केलेला सगळ्याच्या सगळा करंट कशामधून फ्लो झाला पाहिजे तर त्या करंट मीटरमधून फ्लो झाला पाहिजे, किंवा त्या ॲमीटरमधून किंवा मायक्रो ॲमीटरमधून किंवा मिली ॲमीटरमधून फ्लो झाला पाहिजे. तरच तुम्हाला करंटची एक्झॅक्ट मॅग्निट्यूड मिळणार आहे की जो करंट सेलने सर्किटमध्ये सेंड केलेला आहे. ठीक आहे, म्हणून ॲमीटर किंवा मायक्रो ॲमीटर हा सर्किटमध्ये कधीही पॅरलल कनेक्ट करायचा नाही किंवा सेलबरोबर त्याला पॅरलली कनेक्ट करायचा नाही. तुम्ही कसा कनेक्ट कराल तर तो सर्किटमध्ये सेरीजमध्ये कनेक्ट केलेला असेल. राहील ना लक्षात. त्यानंतर बघा हा दुसरा मीटर माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसतोय. रीडिंग्स बघा कशी आहेत त्याच्यावरची, 0, 0.5, 1, 1.5, 2, 2.5 अँड 3. म्हणजे 10 डिजिटमध्ये जे अंतर आहे ते आहे 0.5चं. इथं मध्ये व्ही लिहिलेला आहे, म्हणून मी ओळखू शकते की हा काय आहे, व्होल्ट मीटर आहे. आणि सर्किटमध्ये हा व्होल्ट मीटर ज्या कॉम्पोनंटच्या ॲक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे त्या कॉम्पोनंटच्या ॲक्रॉस कनेक्ट केला जातो. ॲक्रॉस कनेक्ट केला जातो म्हणजे त्या कॉम्पोनंटला तो पॅरलली कनेक्ट केला जातो. ठीक आहे, व्होल्ट मीटर सर्किटमध्ये कधीही सेरीजमध्ये कनेक्ट करायचा नाही. हे या व्होल्ट मीटरचं काय आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि हे काय आहे, निगेटिव्ह टर्मिनल. पॉझिटिव्ह टर्मिनल कुठं जोडायचे, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपाशी, आणि निगेटिव्ह आपण कुठं जोडतो तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपाशी. जसं या व्होल्ट मीटरचं आहे तसंच कुणाचं आहे तर या मायक्रो ॲमीटरचं सुद्धा आहे. हे आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे आहे निगेटिव्ह टर्मिनल. इथं पॉझिटिव्ह साईन लिहिलेलं आहे म्हणून तर माझ्या लक्षात येतच आहे, पण अजून मी हे पॉझिटिव्ह टर्मिनल कसं ओळखू शकते तर इथं काय आहे, जो नॉब आहे तो रेड कलरचा आहे, आणि रेड बऱ्याच वेळेस सर्किटमध्ये काय रिप्रेझेंट करतो तर पॉझिटिव्ह टर्मिनल. म्हणून हे टर्मिनल झालं पॉझिटिव्ह आणि हे टर्मिनल झालं निगेटिव्ह. ठीक आहे, जसं मायक्रोमीटरचं आहे तसंच काय आहे, व्होल्ट मीटरचं सुद्धा आहे. इथं माझ्या हातामध्ये जी की आहे बघा, एक वुडन बोर्ड आहे आणि त्या वुडन बोर्डवर केलेली ही अरेंजमेंट आहे. जसं प्लग कीमध्ये तुम्हाला एकच की दिसत होती तशा आता इथं 4 कीज तुम्हाला दिसतात. पहिली, ही दुसरी, तिसरी, चौथी. बसवायच्या कशा, पुन्हा प्रेस करायच्यात. ही अशी मी ठेवते आणि प्रेस करते, ही प्रेस करते, ही सुद्धा काय करते तर प्रेस करते. हिला 4 वे की असं म्हटलं जातं किंवा कम्युटेटर की असं म्हटलं जातं. काम काय करते ही, जर मी एक सिंगल प्लग की वापरत असेल तर तिचं कामसुद्धा स्विच ऑन करणे करंट किंवा स्विच ऑफ करणे असं असतं. या कीचं कामसुद्धा तसंच आहे, पण या कीचा वापर करून सर्किटमध्ये फ्लो होणाऱ्या करंटची डायरेक्शन आपण चेंज करू शकतोय. ठीक आहे, म्हणजे बघा इथं एक की, ह्या सगळ्या काढून घेते मी मग तुम्हाला सांगते. इथं एक की मी सुरुवातीला प्रेस केली. ठीक आहे, सर्किटमधून जो करंट फ्लो होणार आहे त्याची डायरेक्शन मला माहिती आहे, सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे. ठीक आहे, मग या कीच्या समोरची की मी प्रेस करणार. इथं पण एक की आहे, मी प्रेस करू शकते. इथं सुद्धा एक टर्मिनल आहे जिथं मी की प्रेस करू शकते, पण तिथं आपण की प्रेस करायची नाही. ठीक आहे,
जी कोणती की तुम्ही सगळ्यात आधी प्रेस कराल तिच्या समोरची की प्रेस करायची, की ज्यामुळे सर्किटमध्ये एका डिरेक्शनने काय होईल, करंट सेंड होईल. त्यावेळेस ह्या दोन्ही की काय ठेवायच्या, काढून ठेवायच्या. आले लक्षात. आणि ज्यावेळेस तुम्हाला सर्किटमधल्या करंटची डायरेक्शन चेंज करायची असेल त्यावेळेस तुम्ही काय करणार, तर ह्या 2 की काढणार आणि इथं प्रेस करणार, इथं, की ज्यामुळं सर्किटमध्ये फ्लो होणाऱ्या करंटच्या डायरेक्शनमध्ये चेंज होईल, इतर कोणतंही सर्किट डिस्टर्ब केल्याशिवाय. म्हणजे सेलची पोलॅरिटी चेंज केल्याशिवाय सुद्धा तुम्ही ह्या कम्युटेटर कीचा वापर करून, ह्या कीचा वापर करून, ह्या 4 वे कीचा वापर करून सर्किटमधल्या करंटची डायरेक्शन चेंज करू शकता. आले. नाव परत एकदा सांगू, कम्युटेटर की किंवा हिला म्हणायचं 4 वे की. आत्ता जो मीटर तुम्हाला दिसतोय माझ्या हातामध्ये बघा, हा तो आहे गॅल्व्हॅनोमीटर. बघा चारी बाजूने तुम्हाला फिरवून दाखवते. ही खालची बाजू, हा असा गॅल्व्हॅनोमीटर. हे गॅल्व्हॅनोमीटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे गॅल्व्हॅनोमीटरचं निगेटिव्ह टर्मिनल. स्केल बघा कसं दिसतंय. सेंटरला आहे 0, राईट हँड साईडला 10, 20, 30, लेफ्ट हँड साईडला अगेन 10, 20 अँड 30. गॅल्व्हॅनोमीटर काम काय करतो सर्किटमध्ये, तर करंट डिक्टेट करायचा आणि शो करायचा, अशा प्रकारचं काम गॅल्व्हॅनोमीटर करतो. म्हणजे जे काम आपल्या मायक्रोमीटरने केलं असतं किंवा जे काम मिलिॲमीटरने केलं असतं, जे काम ॲमीटरने केलं असतं किंवा एखाद्या करंट मीटरने केलं असतं, तेच काम कोण करतोय, तर हा गॅल्व्हॅनोमीटर करतो. म्हणजे सर्किटमध्ये करंट शो करण्याचं काम हा गॅल्व्हॅनोमीटर करतो. हे गॅल्व्हॅनोमीटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल पुन्हा बघा ते रेड कलरमध्ये आहे आणि हे आहे ब्लॅक टर्मिनल, की ज्याला आपण निगेटिव्ह टर्मिनल ऑफ गॅल्व्हॅनोमीटर म्हणून कन्सिडर करणार. आता करंट मीटर म्हणून काम करतोय. पुन्हा मी सर्किटमध्ये जर कनेक्ट करायचा ठरवला तर असं कनेक्ट करेल की गॅल्व्हॅनोमीटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल सेलच्या पॉझिटिव्हला, गॅल्व्हॅनोमीटरचं निगेटिव्ह टर्मिनल सेलच्या निगेटिव्हला. असा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही की तुम्ही गॅल्व्हॅनोमीटर सर्किटमध्ये गॅल्व्हॅनोमीटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल नेहमीच सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडा किंवा निगेटिव्ह टर्मिनल नेहमीच सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडा, असं काही नाही. फक्त जी डिफ्लेक्शन तुम्हाला मिळणार आहे ती काय मिळेल, तर अपोजिट डायरेक्शनने मिळेल. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल मी सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलं की हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे इथं सेंटरला काय दाखवतोय, तो 0 दाखवतोय. तो मला इथं लेफ्ट हँड साईडला डिफ्लेक्शन दाखवेल. करंटसाठीची डिफ्लेक्शन कुठं दाखवेल, तो मला लेफ्ट हँड साईडला दाखवेल. आणि जर उलटं जोडलं गेलं म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलं गेलं तर हा गॅल्व्हॅनोमीटर सेम डिफ्लेक्शन मला दाखवेल करंटसाठीचे. सपोज त्याने मला दाखवलं असतं 10 मिलिॲम्पियर. ज्यावेळेस हा गॅल्व्हॅनोमीटर ॲज अ करंट मीटर म्हणून काम करत आहे, त्याने मला दाखवलं असतं इकडं लेफ्ट हँड साईडला 10 मिलिॲम्पियर. तर ज्यावेळेस मी पोलॅरिटी चेंज करून हा गॅल्व्हॅनोमीटर सर्किटमध्ये कनेक्ट करते त्यावेळेस हा सेम गॅल्व्हॅनोमीटर मला डिफ्लेक्शन दाखवेल, मॅग्निट्यूड दाखवेल तो मला करंटसाठीची 10 मिलिॲम्पियरच, पण उजव्या दिशेला. ठीक आहे. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर करंट डिक्टेट करणं किंवा शो करणं हे काम तर करतोच, पण ज्यावेळेस सर्किटमध्ये गॅल्व्हॅनोमीटर ॲज ॲन ॲमीटर म्हणून वापरला जातो त्यावेळेस सर्किटमधून फ्लो होणाऱ्या करंटची डायरेक्शनसुद्धा आपल्या लक्षात येते. ठीक आहे. म्हणजे डायरेक्शन देण्याचं कामसुद्धा कोण करतोय, तर हा गॅल्व्हॅनोमीटर करतोय. बरोबर ना. मला कसं कळलं हा गॅल्व्हॅनोमीटर आहे, इथं बघा गॅल्व्हो असं लिहिलं आहे, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये लिहिलं जातं. बऱ्याचशा गॅल्व्हॅनोमीटरमध्ये तुम्ही असं पाहिलं असेल की इथं सेंटरला कॅपिटल G लिहिला जातो. कॅपिटल G गॅल्व्हॅनोमीटर असतो. तो काय आहे, मीटर तर गॅल्व्हॅनोमीटर. मग प्रत्येक वेळेसच हा गॅल्व्हॅनोमीटर ॲज ॲन ॲमीटर म्हणून काम करतो का, नाही. हा गॅल्व्हॅनोमीटर बऱ्याचदा सर्किटमध्ये ॲज अ व्होल्ट मीटर म्हणून सुद्धा काम करतो. पण या गॅल्व्हॅनोमीटरने व्होल्ट मीटर म्हणून काम करण्यासाठी आपल्याला करावं काय लागतं, तर एक हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स सर्किटमध्ये ह्या गॅल्व्हॅनोमीटर बरोबर काय करायचा, सेरीजमध्ये कनेक्ट करायचा. आणि मग असा तो गॅल्व्हॅनोमीटर सेरीजमध्ये कनेक्ट केला की हा गॅल्व्हॅनोमीटर राहत नाही. ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर व्होल्ट मीटरमध्ये होतं. आणि हा गॅल्व्हॅनोमीटर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्ससाठीचं किंवा व्होल्टेजसाठीचं रिडिंग देतो. ठीक आहे. बऱ्याचशा ठिकाणी लागणार आहे आपल्याला हा गॅल्व्हॅनोमीटर. लक्षात असू देत तुमच्या की त्याच्या दोन्ही बाजूचं स्केल कसं असतं, सेम असतं.
हे पेनसारखं असलेलं डिव्हाइस आहे, याला स्लायडिंग जॉकी असं म्हटलं जातं. बघा असं पेनसारखं पकडू शकते ना मी, स्लायडिंग जॉकी. तुम्हाला स्लायडिंग जॉकी म्हणणं आवडत नसेल तर नुसतं जॉकी म्हणा तुम्ही. आणि हा एक्सटर्नल कनेक्शनसाठी असलेला स्क्रू. म्हणजे आता एखादी वायर जर मी घेतली तर मी ह्या स्लायडिंग जॉकीला कशी कनेक्ट करीन. हे बघा हा कनेक्टर घेतला, हा कनेक्टर मी इथं असं टेकवील आणि हा स्क्रू टाईट करेल. असा हा स्लायडिंग जॉकी काय केला जाईल, सर्किटमध्ये कनेक्ट केला जाईल. सर्किट बॅलन्स्ड आहे का नाही. ठीक आहे, बॅलन्स सर्किट काय असतं तुम्हाला मी सांगेल की ज्यावेळेस मी तुम्हाला व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क शिकवणार आहे किंवा व्हीटस्टोनचा मीटर ब्रिज शिकवणार आहे. ते सर्किट बॅलन्स झालं आहे का नाही हे सांगण्यासाठी आपल्याला ह्या स्लायडिंग जॉकीची गरज पडते. नाव लक्षात राहील, स्लायडिंग जॉकी किंवा नुसतं काय म्हणा, जॉकी म्हणा. ठीक आहे. एक बॉक्स सारखं असणारं हे ॲपरेटस आहे बघा. बॉक्स आहे, वुडन बॉक्स आहे. हे बघा मागची बाजू, हे पहा. हा एक बंद बॉक्स. जे तुम्ही प्लग कीमध्ये बघितलं किंवा जे तुम्ही 4 वे कीमध्ये बघितलं तशाच कीज तुम्हाला इथं दिसत आहेत. ठीक आहे, केवढ्या साऱ्या कीज आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 कीज आहेत बघा. इथं ही की आहे, दिसते का तुम्हाला. हे बघा की, जशी मी त्या प्लग कीला बसवली होती ना तशीच मी इथं सुद्धा ती प्रेस करून बसवू शकते. जी की मी आता काढली होती तिथं तुम्हाला दिसतं 1 लिहिलेलं आहे. 1 2 2 5 10 20 20 50 100. तसंच दुसऱ्या बाजूला सुद्धा, दुसऱ्या रोमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतं बघा. 200 200च्या 2 कीज आहेत. 500 1000 2000 2000 अगेन 5000 अँड 10,000. आणि जी शेवटची की तुम्हाला दिसती तिथं लिहिलेलं आहे इन्फिनिटी. ठीक आहे. ह्या काय आहेत, हे कसले नंबर आहेत जे मी तुम्हाला वाचून दाखवले. तर हा रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. आपण जो कार्बन रेजिस्टर शिकलो होतो 11वीमध्ये, त्या कार्बन रेजिस्टरला फिक्स्ड रेजिस्टर असं सुद्धा म्हटलं जातं. रेजिस्टरचे 2 टाईप आहेत. एक आहे फिक्स्ड रेजिस्टर आणि दुसरा आहे व्हेरिएबल रेजिस्टर. आणि तुम्हाला माहीत आहे हा जो कार्बन रेजिस्टर आहे तो फिक्स्ड रेजिस्टर असतो. फिक्स्ड म्हणण्याच्या मागं उद्देश असा आहे की तो फिक्स्ड व्हॅल्यू रेजिस्टर असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 ओहमचा एक रेजिस्टर तुम्ही घेतला आणि सर्किटमध्ये कनेक्ट केला तर त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट किती राहणार आहे, तर 100 ओहमच राहणार आहे. तो 100 ओहम इतकाच काय करेल तर रेजिस्ट करणार आहे करंटला. म्हणजे त्याची व्हॅल्यू तुम्ही कमी करू शकणार नाही किंवा जास्त करू शकणार नाही जोपर्यंत तो सर्किटमध्ये कनेक्ट केलेला आहे तोपर्यंत. पण बऱ्याचदा सर्किटची रिक्वायरमेंट अशी असते की आपल्याला त्या सर्किटमधला रेजिस्टन्स व्हॅरी करायचा असतो, चेंज करायचा असतो. अशा वेळेस तर मग प्रॉब्लेम होऊन जातो. मग तो पहिला कनेक्ट केलेला रेजिस्टर किंवा सोल्डर केलेला रेजिस्टर काढायचा, त्याच्या जागेवर दुसरा रेजिस्टर कनेक्ट करायचा आणि मग पुन्हा नव्याने रिडिंग घ्यायचं. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला व्हेरिएबल रेजिस्टरची मदत घ्यावी लागते. ठीक आहे. म्हणजे रेजिस्टरचे 2 टाईप आहेत. एक आहे फिक्स रेजिस्टर आणि दुसरा आहे व्हेरिएबल रेजिस्टर. मग इथं जो तुमच्यासमोर हा बॉक्स मी तुम्हाला दाखवत आहे याचं नाव आहे, या ॲपरेटसचं नाव आहे रेजिस्टन्स बॉक्स. हा रेजिस्टन्स बॉक्स आहे आणि हा व्हेरिएबल रेजिस्टर आहे. म्हणजे सर्किटमधली इतर कोणत्याही अरेंजमेंटला धक्का लावल्याशिवाय आपल्याला सर्किटमधला रेजिस्टन्स चेंज करता येतो यूजिंग रेजिस्टन्स बॉक्स. बॉक्स तर आहे, बॉक्स म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर येईल हा. आणि असंख्य कीज असलेल्या, खूप साऱ्या कीज असलेला हा जो बॉक्स आहे तो मला वाटतं तुमच्या लक्षात ठेवणंसुद्धा सोपंच आहे. ठीक आहे. मग आता करायचं कसं असतं सांगते तुम्हाला, की सर्किटमध्ये कनेक्ट करायचं आहे. हे बघा इथे एक टर्मिनल दिसलं, इथं दुसरं टर्मिनल आहे. हे सर्किट कनेक्शन करत असताना कसं केलं जातं सांगते. एक कनेक्टर घ्यायचा, इथं 2 स्क्रू आहेत ना, त्या 2 स्क्रूच्या मध्ये हा कनेक्टर ठेवायचा आणि स्क्रू टाईट करून टाकायचा. झालं कनेक्शन. कळलं ना तुम्हाला. आपण पिन्सचा वापर का करतो वेगवेगळ्या, तर जिथं जिथं आपल्याला गरज आहे
की काही ठिकाणी कनेक्टर वापरायचा आहे, काही ठिकाणी बनाना वापरायची, काही ठिकाणी क्रोकोडाईल पिन वापरायची. तर ती पिन वापरणं आपल्याला त्या पिन्स वापरून आपल्याला सर्किट कनेक्शन करणं सहज शक्य आहे, म्हणून आपण त्या पिन्सचा वापर करतो. इथं बघा दुसरा कनेक्टर घेतला मी, इथं हे टाईट करून टाक झाला. रेजिस्टन्स बॉक्स सर्किटमध्ये असा कनेक्ट केला जाईल. रेजिस्टन्स बॉक्स वापरण्यामागचं कॉज काय तुम्हाला कळलं की आपल्याला सर्किटमधला रेजिस्टन्स काय करायचा आहे, व्हॅरी करायचा आहे, चेंज करायचा आहे, सर्किटमधल्या इतर कुठल्याही कनेक्शनला धक्का न लावता. पण मग आता हे करायचं कसं, तर बघा सर्किटमध्ये मला एक रीडिंग घ्यायचं आहे आणि त्या रीडिंगची रिक्वायरमेंट आहे किंवा ते रीडिंग घेण्यासाठी मला सर्किटमध्ये गरज आहे 100 ओहम इतका रेजिस्टन्सची. 100 ओहम रेजिस्टन्स मला हवा आहे सर्किटमध्ये. मग 100 कुठं दिसतो आहे तुम्हाला, इथं बघा दिसतं 100. ठीक आहे, मग ह्या 100 ओहम पाशी असलेली जी की आहे ती मी फक्त काय करेल, काढून ठेवेल. म्हणजे आता याचा अर्थ काय असेल, सर्किटमध्ये किती रेजिस्टन्स सिलेक्ट झालेला आहे, तर सर्किटमध्ये सिलेक्ट झालेला रेजिस्टन्स आहे 100 ओहम. आता तुम्हाला सर्किटमध्ये 120 ओहम इतक्या रेजिस्टन्सची गरज आहे, पण आपण तर सर्किटमध्ये सिलेक्ट केलेला रेजिस्टन्स आहे 100 ओहम. मग आता 100 ओहमचा 120 ओहम करणं खूपच सोपं आहे. बघा 20 तुम्हाला कुठं दिसतोय, इथं दिसतो. 20च्या 2 कीज आहेत ना, त्या 2 कीजपैकी कोणती पण एक की मी काढून टाकते. ठीक आहे, म्हणजे आता असं झालं, मी एक 100ची की काढली आणि मी एक 20ची की काढून टाकली. म्हणजे आता सर्किटमध्ये सिलेक्ट झालेला जो रेजिस्टन्स आहे तो आहे 120 ओहम. सोपं आहे ना. आता 120 ओहमचा रेजिस्टन्स मला व्हॅरी करायचा आहे अजूनसुद्धा, आणि तो करायचा मला 130 ओहम. कसा करू मी, बघा 10 कुठं दिसतोय मला, इथं दिसतोय. जिथं 10 लिहिलेलं आहे तिथली की मी फक्त काय करील, काढून ठेवील. म्हणजे ही 100ची की मी काढली, ही 20ची काढली आणि ही 10ची काढली, आणि टोटल सर्किटमध्ये सिलेक्ट झालेला जो रेजिस्टन्स आहे तो आहे आता 130 ओहम. म्हणजे मी सांगते काय तुम्हाला, तर असा रेजिस्टन्स बॉक्स किंवा व्हेरिएबल रेजिस्टन्स वापरून आपल्याला सर्किटमधला रेजिस्टन्स चेंज करणं सहज शक्य आहे. ठीक आहे, राहील लक्षात रेजिस्टन्स बॉक्स. हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट, रेजिस्टन्स बॉक्समध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही नसेल बरं का. हे 2 टर्मिनल जशी सर्किटची रिक्वायरमेंट आहे, जसं सर्किट आहे त्या सर्किटमध्ये तुम्ही कनेक्ट करून टाकाल. ह्या 2 टर्मिनलमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं नाही, जसं त्या मायक्रोमीटरमध्ये किंवा व्होल्टमीटरमध्ये किंवा गॅलॉनमीटरमध्ये होतं. बघा करायचं निरीक्षण, जसा रेजिस्टन्स बॉक्स हा एक व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, तसाच हे जे तुम्हाला ॲपरेटस दिसत आहे तो सुद्धा काय आहे, तर एक व्हेरिएबल रेजिस्टन्सच आहे, पण याचं नाव आहे रिओस्टॅट. रिओस्टॅट राहील लक्षात, रिओस्टॅट. हे बघा त्याचं स्टँड आहे इथं, म्हणजे असा हा उभा करून ठेवता येतो. इथं एक पांढरा सिलेंड्रिकल मोल्ड आहे की ज्याच्यावर एक वायरच्या वाइंडिंग्स क्लोजली वाउंड केलेली वायर तुम्हाला दिसते. बघा इथं तिचं पहिलं टर्मिनल असेल या स्क्रूपाशी अटॅच केलेलं, इथं आणि नंतर मग ती वायर आपण गुंडाळायला सुरुवात केली आणि ती गुंडाळून कुठंपर्यंत आणली, तर तिचं हे जे दुसरं आणि शेवटचं जे टर्मिनल आहे ते मी ह्या स्क्रूपाशी आणलं. ठीक आहे, म्हणजे हे आहे काय, तर ही वायरची गुंडाळी आहे. वायरची गुंडाळी आहे, साधी कंडक्टिंग वायर की जी करंटला फ्लो करून नेते, त्या वायरची गुंडाळी आपण ह्या सिलेंड्रिकल शेपमध्ये असलेल्या मोल्डवर काय केलेली आहे, तर गुंडाळून घेतलेली आहे. ठीक आहे, आता दिसतोय बघा कसं, वर एक रॉड दिसतोय, त्याच्यावर एक काळ्या रंगाचा नॉब फिक्स केलेला दिसतोय की जो त्या वायरवरून फिरतोय. हे बघा, हे वायरला अटॅच आहे ना, इथं हे वायरवरून असं मूव्ह होतंय बघा. आणि या रॉडच्या शेवटी इथं एक स्क्रू आहे एक्सटर्नल कनेक्शनसाठी. इथं सुद्धा 2 स्क्रू तुम्हाला दिसतात आहे एक्सटर्नल कनेक्शनसाठी. हा रिओस्टॅट आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल या तत्वावर काम करतो. मुळात आहे काय, तर तो रेजिस्टन्स बॉक्ससारखा एक व्हेरिएबल रेजिस्टन्सच आहे की ज्याचा वापर सर्किटमध्ये रेजिस्टन्स व्हॅरी करण्यासाठी केला जातो, रेजिस्टन्स बदलण्यासाठी केला जातो. पण मग रेजिस्टन्स बॉक्समध्ये आणि रिओस्टॅटमध्ये
जर फरक सांगायचा झाला तर फरक असा असेल की रेजिस्टन्स बॉक्समध्ये की जो व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे त्यामध्ये 2च टर्मिनल असतात, पण रिओस्टॅटला 3 टर्मिनल्स असतील. त्या 3 टर्मिनलपैकी 2 टर्मिनल फिक्स्ड असतात आणि 1 टर्मिनल व्हेरिएबल टर्मिनल असतं, ते व्हॅरी होणारं असतं. तर आता ती 2 फिक्स टर्मिनल कुठं आहेत? ही बघा ती 2 फिक्स टर्मिनल. हे पहिलं फिक्स टर्मिनल आणि हे दुसरं फिक्स टर्मिनल. तुम्ही असं म्हणाल की आता कोणतं टर्मिनल सर्किटमध्ये कनेक्ट करायचं? 2 फिक्स टर्मिनल आहेत, तर कोणतंही एक फिक्स टर्मिनल तुम्ही सर्किटमध्ये कनेक्ट करू शकता. कोणतंही एक म्हणते मी. एक तर हे कनेक्ट करायचं किंवा हे कनेक्ट करायचं, दुसरं टर्मिनल तसंच सोडून द्यायचं. ठीक आहे. आणि हे जे आहे हे टर्मिनल ते या रिओस्टॅटचं व्हेरिएबल टर्मिनल आहे. ठीक आहे. व्हेरिएबल टर्मिनल का? हे टर्मिनल ह्या रॉडला अटॅच आहे, रॉड ह्या नॉबला अटॅच आहे. नॉब कशावरून मूव्ह होतोय? तर या वायरवरून मूव्ह होतोय. आणि ज्या तत्वावरती हा रिओस्टॅट काम करतो ते तत्व काय आहे? तर आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. म्हणजे जर वायरची लेंथ आपण वाढवत असू तर त्या वायरचा रेजिस्टन्ससुद्धा इन्क्रीज होतो. ठीक आहे. म्हणजे लेंथ वाढली, रेजिस्टन्स वाढेल. मग जर हे फिक्स टर्मिनल मी सर्किटमध्ये कनेक्ट केलं असेल आणि हा नॉब इथं असेल, इथं, तर याचा अर्थ आता सर्किटमध्ये रेजिस्टन्स किती सिलेक्ट झालेला आहे? 0 सिलेक्ट झालेला आहे. जसजसा तुम्ही हा नॉब उजवीकडं ओढायला सुरुवात कराल तसा सर्किटचा रेजिस्टन्स काय होईल? वाढेल. का वाढेल? तर तुम्ही बघाल की प्रत्येक गुंडाळीवरून पुढं सरकणारा हा जो नॉब आहे तो ह्या रिओस्टॅटचा रेजिस्टन्स काय करतोय? तर वाढवतोय. आणि रेजिस्टन्स का वाढतोय? तर लेंथ ऑफ वायर इन्क्रीज होतीये. प्रत्येक एका गुंडाळीबरोबर वायरची लेंथ काय होतीये? वाढत जाते. आणि लेंथ वाढत जाते म्हणून रेजिस्टन्स काय होतोय? वाढतोय. म्हणजे 0ने सुरू होणारा रेजिस्टन्स इथं गेल्यानंतर काय असेल? मॅक्झिमम असेल. ठीक आहे. हा जो रिओस्टॅट आहे तो आहे 500 ओहमचा. याचा अर्थ इथं जर हे फिक्स टर्मिनल तुम्ही सर्किटमध्ये कनेक्ट केलं असेल तर इथं रेजिस्टन्स असेल 0 आणि या दुसऱ्या टर्मिनलपाशी तो रेजिस्टन्स असेल 500 ओहम. म्हणजे तुम्हाला सर्किटमधला रेजिस्टन्स चेंज करण्यासाठी, वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हा रिओस्टॅट सर्किटमध्ये वापरता येतो. पण मग आता तुम्हाला दिसलंच असेल की रेजिस्टन्स बॉक्समध्ये तर समजत होतं की सुरुवातीला रेजिस्टन्स 100 ओहम होता, नंतर तो 20 ओहमने वाढवला म्हणजे 120 ओहम झाला. त्यानंतर मी अजून 10 ओहमची की काढली, मग तो 130 ओहम झाला. इथं मात्र तसं काही नाही. मग आपण रिओस्टॅटचा एक ड्रॉबॅकसुद्धा सांगू शकतो की रिओस्टॅटमध्ये काय होईल? रेजिस्टन्स व्हॅरी तर करता येईल सर्किटमधला, पण तो रेजिस्टन्स कितीने व्हॅरी केला किंवा किती चेंज त्या रेजिस्टन्समध्ये झाला ती व्हॅल्यू मात्र आपल्याला माहीत होणार नाही. रेजिस्टन्स तर बदलता येतो, पण रेजिस्टन्स किती बदलला किंवा तो किती होता याच्याबद्दल आपल्याला माहिती देता येत नाही. ठीक आहे. असा हा रिओस्टॅट. 2 फिक्स टर्मिनल, 1 व्हेरिएबल टर्मिनल. 2 फिक्स टर्मिनलपैकी दोन्ही जोडाल का तुम्ही? नाही. दोन्ही टर्मिनल जोडली तर तो एक फिक्स रेजिस्टरसारखाच काम करेल. म्हणजे तो 500 ओहमसारखा सर्किटमध्ये काम करेल. जर तुम्हाला त्याचा वापर रेजिस्टन्स व्हॅरी करण्यासाठी करायचा असेल तर तुम्हाला या 2 टर्मिनलपैकी कोणतंही एकच टर्मिनल सर्किटमध्ये कनेक्ट करावं लागेल. ठीक आहे. दुसरं सोडून द्यायचं, तसंच मोकळं सोडून द्यायचं, त्याला जोडायचं नाही. 1 फिक्स टर्मिनल जोडायचं आणि 1 व्हेरिएबल टर्मिनल जोडायचं. ही टर्मिनल्स जोडण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करता येईल? तर कनेक्टर पिनचा वापर करता येईल. चार्ल्स व्हिटस्टोन नावाच्या सायंटिस्टचा, चार्ल्स व्हिटस्टोनने बनवलेला एक ॲपरॅटस आपल्याला या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. त्याने एक थिअरी दिली होती की ज्या थिअरीमध्ये त्याने व्हिटस्टोन्स ब्रिज नेटवर्क सांगितला होता की ज्या नेटवर्कमध्ये किंवा ज्या सर्किटमध्ये 4 रेजिस्टर्स कनेक्ट केलेले असतील त्यांच्यापासून ब्रिज तयार केलेला असेल आणि 3 रेजिस्टर्स जर नोन असतील आणि 1 रेजिस्टर अननोन असेल, माहीत नाही आपल्याला त्याचा रेजिस्टन्स किती, तर त्या 4थ्या आणि अननोन असलेल्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करता येत होता. ठीक आहे. मग त्या सेम सायंटिस्टचा त्याने तयार केलेल्या सर्किटचा प्रॅक्टिकल फॉर्म म्हणजे व्हिटस्टोन मीटर ब्रिज. बघा, हे जे ॲपरेटस मी तुम्हाला दाखवते ना, मीटर हा शब्द आहे म्हणजे 1 मीटर लांबीचं असेल ते, म्हणून व्हिटस्टोन्स मीटर ब्रिज असं ज्याला म्हणतो.
एक उडन बोर्ड आहे बघा साधा, हे बघा माझ्या हातामध्ये मी उचलून घेतलेला आहे, 1 मीटर लांबीचा आहे. ठीक आहे, ही त्याची वरची बाजू आहे, ही बघा खालची बाजू. साध्या लाकडी बोर्डवर, उडन बोर्डवर फिक्स केलेली एक वायर आहे. हे बघा मी त्या वायरच्या खाली बोर्ड घालते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा व्हीटस्टोनचा मीटर ब्रिज आहे. किती मीटर लांबीची आहे ही वायर? तर 1 मीटर लांबीची ही वायर आहे. ठीक आहे, मग आपल्याला ह्या मीटर ब्रिजवर करायचं काय असतं, तर या वायरची लेंथ मोजायची असते ज्यावेळेस सर्किट बॅलन्स होतं. मग ही लेंथ मोजण्यासाठी आपण एक मीटर स्केल या वायरच्या खाली इंट्रोड्यूस केलेली. बघताय का तुम्ही ही मीटर स्केल? बघा, इथून सुरू होती आहे, इथं संपती आहे, अशी ही 1 मीटर. तर या मीटर स्केलचा वापर आपण कशासाठी करतोय, तर या वायरची लेंथ मोजण्यासाठी. ज्यावेळेस हा मीटर ब्रिज बॅलन्स होईल त्यावेळेस आपल्याला या वायरची लेंथ मोजावी लागते. म्हणून ह्या मीटर स्केलला आपण या वायरच्या खाली इंट्रोड्यूस केलेला आहे. ठीक आहे, राहील लक्षात? हा इथला ह्या मीटर ब्रिजचा मधला स्क्रू दिसतो. मग ह्या मधल्या स्क्रूपासून ह्या शेवटच्या स्क्रूपर्यंत आपण याला म्हणायचं राईट गॅप. ठीक आहे, व्हीटस्टोन्स मीटर ब्रिजचा हा झाला राईट गॅप. आणि ह्या मधल्या स्क्रूपासून इथं हा जो स्क्रू दिसतोय तुम्ही याला काय म्हणायचं, लेफ्ट गॅप. ठीक आहे, राहील लक्षात? ॲपरेटसचं नाव काय आहे? व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज. अजून एक असंच ॲपरेटस की जे 1 मीटर लांबीचं आहे ते तुम्हाला दाखवते की ज्याचं नाव आहे पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर. आणि हा पोटेन्शिओमीटरचं प्रिन्सिपल, त्याचं वर्किंग आणि त्याचे 3 युजेससुद्धा आपण ह्या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, इथं परत तुम्हाला 1 मीटरची जी स्केल आहे ती इथं एका बाजूला, ह्या पोटेन्शिओमीटरच्या एका बाजूला कनेक्ट केलेली दिसते. बघा, साधा उडन बोर्ड आहे, मागची बाजू दाखवते तुम्हाला. बघा, साधा उडन बोर्ड आहे. इथं एक्सटर्नल कनेक्शनसाठी एक स्क्रू दिलेला आहे आणि इथं दुसरा स्क्रू दिलेला आहे. याच्यावरती आहे काय सांगते, ज्यावेळेस तुम्ही प्रिन्सिपल शिकाल त्यावेळेस तर तुम्हाला सगळं सांगणारच आहे मी. पण आत्ता तुम्ही काय बघून घ्या. ही बघा, एक वायर तुम्हाला दिसते, या वायरच्या खाली बोर्ड घालते म्हणजे तुम्हाला कळेल की ही वायर आहे. दिसत जर नसेल तर बघा, ह्या वायर्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वायर्स अरेंज केलेल्या आहेत ह्या पोटेन्शिओमीटरवर. ही एक वायर ह्या स्क्रूपाशी टाईट केली, हिला स्ट्रेच केली, कुठंपर्यंत आणली तर ह्या स्क्रूपर्यंत आणली. ह्या स्क्रूच्या मागून तिला काय केली, पुन्हा स्ट्रेच केली आणि इथंपर्यंत आणली. म्हणजे ह्या पोटेन्शिओमीटरवर याच्या 10 वायर्स दिसतात आहे, ह्या 10 वायर्स नाहीत तर ही एकच वायर आहे, 10 मीटर लांबीची आहे आणि ती कुठल्याही प्रकाराने तोडलेली नाही, तोडमरोड केलेली नाही. तिला एक 10 मीटरची अखंड वायर आपण 1 मीटरच्या सेगमेंटने काय केलेली आहे, ह्या पोटेन्शिओमीटरला अटॅच केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे इथून ती वायर सुरू झाली स्ट्रेच करायला, इथं 10 सेंटीमीटर, इथं 20 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 40 50 60, इथं झाला 100 सेंटीमीटर, म्हणजे 1 मीटर कंप्लीट झाली. इथून 101 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3, इथं 200 सेंटीमीटर कंप्लीट झाले. पुढं इथं 300 सेंटीमीटर कंप्लीट झाले. असे आपण 10 मीटर कुठं कंप्लीट केलेले आहेत, तर इथं कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे पोटेन्शिओमीटर एक असं ॲपरेटस आहे की एक उडन बोर्ड आहे, 1 मीटर लांबीचा आहे, त्यावर 1 मीटर स्केल फिक्स केलेली आहे आणि 10 मीटरची अखंड वायर 1 मीटरच्या सेगमेंटमध्ये काय केलेली आहे, इथं बसवलेली आहे किंवा लावलेली आहे, फिक्स केलेली आहे. ठीक आहे, पोटेन्शिओमीटरचं हे पहिलं टर्मिनल, हे दुसरं टर्मिनल. पोटेन्शिओमीटरमध्ये सुद्धा तुम्ही म्हणाल की पॉझिटिव्ह टर्मिनल कुठलं, निगेटिव्ह टर्मिनल कुठलं, असं काही नाही आहे. पोटेन्शिओमीटरचं हे फर्स्ट टर्मिनल, हे सेकंड टर्मिनल. ठीक आहे, राहील लक्षात तुमचं? हा नाव काय आहे ॲपरेटसचं? पोटेन्शिओमीटर. मी हा व्हिडिओ यासाठी बनवायला घेतला की बऱ्याचदा सर्किटमध्ये बोललं जातं की ही प्लग की आहे किंवा हा गॅलव्हॅनमीटर आहे, मायक्रोमीटर आहे, मीटर ब्रिज आहे, 1 मीटर लांबीचा आहे. पण मग आपल्या डोळ्यासमोर ते ॲपरेटस येत नाही आणि तुमच्या बाबतीत तसं होऊ नये. तुम्हाला ते ॲपरेटस डोळ्यासमोर दिसावीत. त्या ॲपरेटसचा वापर करून आपण जे काही काम करणार आहोत ते तुम्हाला समजावं म्हणून मी हा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
अशी अपेक्षा करते की हा तुम्हाला आवडला असेल. मी यामध्ये जेवढी काही ॲपरेटर्स मीटर्स तुम्हाला दाखवले, व्हेरिएबल रेजिस्टन्स तुम्हाला दाखवले, ती तुम्ही लक्षात ठेवाल. जर वाटलं की तुम्हाला विसरलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहायचा. ठीक आहे. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करत राहा. टेक केअर. थँक्यू. बाय.